चटणीमध्ये आवळा कोण टाकतं बरं? मी टाकते. तर झाले काय, दिवसाची सकाळ मस्त अशी झालेली होती. आपण म्हणतो की सुट्टीचा दिवस म्हटलं तर आरामाचा दिवस जातो. पण खरं सांगू, सुट्टीचा दिवस म्हटलं ना तर दिवसभर काम जातात. उशिरा उठायचं आणि त्याच परिणाम होतं की उशिरा सगळी कामं होतात. तर सकाळी उठल्याबरोबर आहे ना इडली पात्र घेतलं होतं. कारण की मला इडली बनवायची होती. पण सकाळी बघितल्यानंतर इडली बॅटरचा असा पोपट झालेला होता. घरामध्ये इतकं थंड वातावरण होतं. इडली बॅटर थोडंसं सुद्धा असं फर्मंट झालेलं नव्हतं. अगदी हलकंसं यामध्ये काही बबल्स मला दिसत होते. त्यामुळे इडली बनवायचा प्लॅन थोडा कॅन्सल केला आणि त्याच इडली पात्रामध्ये ना स्प्राउट बनवायला मी टाकून दिलेले होते. त्यानंतर केसांना छान असं हेअर ऑइल केलं आणि छान अशी घरातली कामांना सुरुवात केली. मला केस टाय केल्याशिवाय अजिबात काम उमजत नाही. म्हणजे मोकळे केस जर असले तर समजून जा फक्त तेच आवरण्यात पूर्ण दिवस निघून जातो. दुपार होईपर्यंत इडली बॅटर हलकंसं राईस झालेलं होतं. मग त्याचाच मी इथे ना डोसा नाही तर उत्तपम बनवण्याचा विचारात होते. चटणी बनवण्यासाठी ना इथे मी लिंबूचा रिप्लेसमेंट आणि दहीचा रिप्लेसमेंट म्हणून आवळ्याचा इथे वापर केलेला होता. आणि खरं सांगते, जसं आपण लिंबू आणि दही टाकून चटणी बनवतो त्याच पद्धतीची आणि त्याच चवीची ही चटणी बनवून तयार झालेली होती. तुम्ही कधी ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. बनवायला खूप सोपे आहे. तसे ही चॅनलवरती मी डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे. खाली टॅग सुद्धा लवकरच करते. त्यानंतर आहे ना मस्तपैकी चटणी बनवून गेली आणि सोबतच उत्तपम इथे बनवून घेतलेला होता. डोसा बनवायचा विचार होता पण म्हटलं जाऊ दे, उत्तपमच बनवून घेऊया. आणि बघू शकतात उत्तपमला सुद्धा छान अशी जाळी पडलेली होती. जेवण वगैरे केलं आणि दुपारी मी मस्त असं हेअर वॉश घेतलेला होता. आणि खरं सांगते, हेअर वॉश केल्यानंतर इतकी थंडी वाजत होती, त्यामुळे ना टेरेसवर जाऊन बऱ्याच वेळ इतर टाईमपास केला आणि छान असा सनबाथ सुद्धा एन्जॉय केला. तर असाच आजचा दिवस होता. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया.